6,21,00,000 रुपये खर्च करून मुंबईतल्या किती रस्त्यांचे खड्डे बुजवले गेले असते। गावामध्ये साधे डांबरी रस्ते तरी आलेच असते, पण सरकारने या एवढ्या मोठ्या पैशांमध्ये आपल्यासाठी म्युझिकल रोड आणलाय। जर तुम्ही इथून पुढे कोस्टल रोडवर 80च्या स्पीडने चाललात तर तिथे जय होचं गाणं वाजलं जाणार आहे। ही जपानची टेक्निक असून अगदी भारतातल्या मोजक्याच अशा रस्त्यांवरती पाहायला मिळेल आणि याचं खूप कौतुक आहे, स्वागतही आहे। अहो पण सर्वसामान्यांच्या आयुष्याचा बोजवारा उडालाय। इथं लोकांना धड चालायलाही रस्ते नाहीयेत, तिथं 6 कोटींचा म्युझिकल रोड बनवण्याची खरंच गरज होती का? सरकारचं असं म्हणणं आहे की गाडीच्या स्पीडवरती नियंत्रण आणण्यासाठी हे केलं गेलंय, पण त्याच्यासाठी स्पीड ब्रेकर आहे, त्याच्यासाठी दंड आहे। या सगळ्या गोष्टी असताना 6 कोटींचा म्युझिकल रोड बनवण्याची काय गरज होती? राज्यावर सध्या लाखो कोटींचं कर्ज आहे, शेतकरी हतबल झालाय, गरिबी वाढली, आरोग्य व्यवस्था ढासळली आहे आणि असं असताना ही ऐश कशासाठी हवी? बरं, हे तंत्रज्ञान जपानचं आहे म्हणे, मग मला सांगा दीर्घकाळ टिकतील असे रस्ते नाही का बनवता येत? खड्डेमुक्त रस्ते नाही का बनवता येणार? त्यासाठीची टेक्नॉलॉजी शोधा ना। अशा पद्धतीने पैसे खर्च करणं खरंच योग्य आहे का? बरं, हे सगळे पैसे आपल्या खिशातले आहेत, आपल्या घामाचे, आपल्या कष्टाचे पैसे आहेत। इथे मुंबईचा चाकरमानी रोज त्या रेल्वेने जीव खात आपला प्रवास करतोय, त्याच्यासाठी काही प्रयत्न करायचे सोडून हे कसले प्रयत्न सुरू आहेत याच्यावर जरा विचार व्हायला हवा। आणि तुम्हाला काय वाटतं, खरंच हा विकास आहे का? तर यावर कमेंट करून नक्की कळवा।